नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी.आर. आणि आपलं कराळे टिपल 9 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वांनाच एक आनंदाची बाब म्हणजे आपल्याकडे जी पावसाची मान्सूनची जी आपण आतुरतेने वाट बघत आहोत, तो मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे हजेरी लावणार आहे. मागच्याही संदेशमध्ये सांगितल्याप्रमाणे 27 तारखेपर्यंत तो अंदमान निकोबार या बेटावरच रिंगाळला होता आणि 27 तारखेच्या नंतर या मान्सूनला परत एकदा पुढील प्रवासासाठी एक पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि लक्षद्वीप या बेटापर्यंत त्यांनी मजाल मारलेली आहे आणि येणाऱ्या पुढील 3 ते 4 दिवसामध्ये मान्सून कदाचित केरळ पर्यंत येणार आहे. यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 5 ते 7 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये मुंबई उपनगरामध्ये हा मान्सूनच्या सरी बरसतील. त्या अनुषंगाने हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे मान्सून पूर्व जो काही अवकाळी पाऊस आहे, हा अवकाळी पाऊस उद्याच्या 31 मे पासून आपल्या राज्यामध्ये फार जोरदार पडणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा सदृश्य असा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 31 तारखेला खानदेशमध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. खानदेशमध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस राहील. नंदुरबार असेल, जळगाव असेल, शहादा असेल, पाचोरा असेल, पारोळ असेल, या ठिकाणी अमळनेर वगैरे हे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये 31 तारखेला हा जोरदार वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडणार आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, जालना, सिल्लोड, कन्नड वगैरे, भोकरदन, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागामध्ये सुद्धा पाऊस 31 तारखेला जोरदार होणार आहे. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातला जो काही भाग आहे, अंबड वगैरे, गेवराई या मंठा या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होईल. तसंच परतूर, आष्टी या भागामध्ये सुद्धा 31 तारखेला हा पाऊस होणार आहे. तसंच त्या पलीकडं नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा 31 तारखेला हा चांगला पाऊस होणार आहे. विदर्भातला जो काही मलकापूर, बुलढाणा, मेहकर, चिखली, खामगाव वगैरे ह्या परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा 31 तारखेला पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 31 तारखेच्या नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वात चांगला पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे. हा पूर्व मोसमी पाऊस परत एकदा 2 जूनला हा आपल्या राज्यामध्ये, जसं की खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये 2 तारखेला मात्र फार जोरदार पडणार आहे. 2 तारखेला विशेष म्हणजे लोणार, मेहकर आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य अशा पद्धतीचा वादळी वाऱ्यासोबत असा पाऊस होऊ शकतो. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज 2 तारीख जी आहे, ही 2 तारीख परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा फार महत्वाची राहणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना धूळ पेरणी करायची असेल, त्या धूळ पेरणीसाठी मला तरी वाटतं 31 तारखेच्या नंतरचं वातावरण बहुतांश ठिकाणी जिथे जिथे ज्या ज्या गावांची नावं घेतलेली आहेत, त्या गावामध्ये निश्चित हमखास पाऊस पडणार आहे. तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा, वसमत या भागामध्ये 31 तारीख आणि 2 तारीख ते 5 तारखेपर्यंत हा पाऊस चांगला पडणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस होईल. तर नांदेडचा जो काही परिसर आहे, नांदेडच्या परिसरामध्ये सुद्धा, नांदेड आहे त्यातल्या त्यात ते नरसी, नायगाव जे आहे त्या परिसरामध्ये हा पाऊस होईल. ते भोकर आहे, कंधार आहे, हिमायतनगर आहे, किनवट वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार 2 तारीख ते 5 तारखेपर्यंत होणार आहे. तसंच हा पाऊस नंतर पूर्व विदर्भातला जो काही भाग आहे, हा फार उष्णतेने तापलेला होता. जसं की नागपूर, अमरावती वगैरे, गडचिरोली वगैरे जो परिसर आहे, त्या परिसरामधलं तापमान कमी होऊन येणाऱ्या 2 तारखेपासून या पूर्व विदर्भामध्ये सुद्धा हा पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे आणि परत आपल्याकडे मान्सूनचा जो काही पाऊस आहे, कदाचित अपेक्षित मागच्याही संदेशप्रमाणेच यावेळेस सुद्धा सांगू शकतो की यावेळेस सुद्धा 8 ते 10 तारखेपर्यंत हा मान्सून आपल्या राज्यामध्ये धडकणार आहे आणि मान्सूनचा पाऊस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चांगला होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, यापूर्वीच्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याकडे 15 जून पर्यंत पेरण्या लायक किंवा पेरण्या योग्य असा पाऊस होणार आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, पावसाची शक्यता जशी आहे, जिथे आहे तिथे मी सांगत असतो. परंतु या वर्षी जो काही पाऊस काळ आहे, तो पाऊस काळ कमी आहे. परंतु सर्वसाधारण खरीप सीझन निघून जाईल. परंतु सोयाबीन क्षेत्र शेतकऱ्यांनी कमी केलेलं चांगलं राहील. कारण सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये फार खंड स्वरूपाचा असा पाऊस पडणार आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत मी तर पोहोचवलेला आहे आणि वेळोवेळी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार
करत असतो. हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून आपण पोहोचवाल अशी अपेक्षा बाळगून हा संदेश मी थांबवतो. परत एकदा सांगतो, 31 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आपल्याकडे राज्यामध्ये विस्तृत स्वरूपाचा का होईना, जिथे जिथे मी गावाची नावं घेतलं, थोडक्यामध्ये बीड जिल्हा राहिला होता, सॉरी, तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस 31, 3, 5 या तारखेला बीड असेल, गेवराई असेल, त्याच्यानंतर तुमचं माजलगाव असेल, या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, मी आपली इथे रजा घेतो आणि पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.